हॅलो. तर आता मी उठलेलो आहे. आता वाजलेत 4:30 आणि आज आपल्याला जायचंय नांदेडला. आता पहिला मस्तपैकी तयार होता. मम्मी अजून उठली नाही आहे. मम्मी आणि मीच जाणार आहे, बाकी कोण येणार नाही. नांदेडला जायचं कारण की आज रामनवमी आहे. तिथं भजन ते असते, सप्ताह चालू आहे. सप्त्यामध्ये भजन ते ऐकून आम्ही 2 दिवसानंतर येणार. आता 2 दिवस आपण नांदेडमध्ये जायचं. पहिला तयार होता आणि नंतर मग आपली बॅग होता कारण की मी रात्री खूप झोपलो होतो. कालचा ब्लॉग पण नीट करता आला नाही. मग आता मी तयार होणार, बॅग भरणार, कुर्ता ते घालणार आणि मग नंतर निघायचं. तोपर्यंत थांबा. तर मी पण रेडी झालोय. तर काय म्हणलं नव्हतं. मम्मीनं म्हणली आता पूजा कर. पूजा झालं तर मग मम्मी तोपर्यंत तयार होणार आणि मग नंतर आपल्याला निघायचं आहे. चला आता पूजेला जाऊ. पूजा करायची छान छान. चला पूजा करू. पूजा झाली, रेडी झाली. पूजा सगळी रेडी म्हणजे करून झाली. आणि ते वाती नाहीत ना, त्याच्यासाठी मी आरती नाही करू शकलो. तो चलिए शुरू करते हैं. मम्मी आता उठलाय पण एवढी जोरात भूक लागलाय ना, पेट में डायनासोर दौड़ रहे हैं, क्या करे. हाय, इस टाइम पे उत्तपा खाने को मिल जाए ना, दिल का टप्पा हो जाता है. तो चलो मम्मी आ गई है. अब मम्मी को थोडी मदत करते आणि माझी बॅग पण भरायची आहे मला. आता बॅग भरू, पूर्ण रेडी हो पूर्णपणे आणि मग निघताना तुम्हाला सांगतो, म्हणजे दाखवतो. आलोय बस स्टेशनला, इथं बस स्थानकला. मम्मी एक्सायटेड जायला काय? तर एक्सायटेड दाखव. हो जायचं. एक्साइटेड काय त्याला? बहुत बुरे लग रहे. तौबा तौबा तौबा, सारा मूड खराब कर दिया. गाडी भेटलेली आहे, डायरेक्ट नांदेडला जायचं आपल्याला. नहीं दस तो हम जाने वाले हैं एडवेंचर पर. दोस्तों तुम सब तैयार हो ना? हाँ बिल्कुल. तर घरी पोहोचलेलो आहे आपण मावशीच्या. मावशी ब्लॉग बनवायला लागतं. काय म्हणलं? लॉकडाऊन लागणार आहे की? कुठे लॉकडाऊन लागणार आहे? आम्ही लागणार नाही रे. लागणार आहे विजय मामा. आम्ही काय टाकून का व्हिडिओ लाईट लावून. इकडे मध्ये कोण आहे अजून? भुकू मामा. बघितलं का माझे व्लॉग बघायला का? हे भुकू मामा आपली. व्हिडिओ बनवून टाकला असताय. तुम्ही जे आता बघितलात मी ते पाया पडायला ते गेलतो. खूप जण पडायला ते, पण माझे जे बाबा होते, मम्मीचे पप्पा, ते कीर्तनकार होते, खूप मोठे कीर्तनकार होते आणि ते 4 वर्ष झाले आता नाही आहेत. तर बाबा माझी इथं हर वर्षी येत होते आणि हर वर्षी मग जेव्हापासून बाबा नाही तेव्हापासून दरवर्षी इन्व्हिटेशन येत होतं. पण त्या इन्व्हिटेशनमध्ये मम्मीला दरवेळी काम असायचं, पप्पाला काम असायचं, यायचं व्हायचं नाही. मला पण सुट्ट्या होत्या आजारपणची आणि मम्मीचा पण क्लास काला संपला आणि मम्मी आणि मी लगेच निघालो ना सकाळी. आज तेवढं दर्शन करायला भेटलं आहे. काठी यायला ते अंगाला, घूस बम्स यायला ते, एवढं खतरनाक अशी पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट व्हायला इथं एकदम खतरनाक. आता जे तिथं थोडा इथं बसायचं महाराजांपाशी, नंतर आपण घरी जाऊ. आणि जे एक माझा भाऊ आहे त्याला एक भेटवायचं आहे तुम्हाला. त्यानंच मला फ्री फायर म्हणजे गेम खेळायला त्याने शिकवले असं समजा, म्हणूनच आज मी गेमर बनलो आहे. ओके, कार्यक्रम आवडला का? अंगावर काठी यायची की नाही? आता जेवायला जायचे पंक्तीत मस्तपैकी. मी पहिलं वाढू लागणार, मग बसणार. बसू मी पहिलं, मग पहिलं जेवायचं, मग थोडं वाढू. कार्यक्रम छान झाला.
जायचं जेवायला. हो पंक्तीमध्ये जेवायचं, घरी नाही हा मम्मी म्हणाले पण घरी बसायचे, इथं आलो त्याच्यासाठी आणि घरी बसून जेवायचं. पंक्तीमध्ये जेवायचं. पंक्तीत जायचं आता आपल्याला, जाऊन येऊ आणि मग नंतर डायरेक्ट घरी. आणि एकाला भेटवायचं, अजून एक जण राहिले, रात्री येते. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. दहावीच्या दुसऱ्या धड्यामध्ये ढाळ ऐकली होती, बघितली नव्हती. ही असती ढाळ एंट्रीला असताना. ढाळस मध्ये बसून सगळेजण गप्पा मारते. किती ढाळच म्हणजे बैठक. हा तुम्हाला माहित असेल, मला माहित नव्हतं. ज्याला माहित नाही तिने समजून घ्या. तर हाय, मी आता उठलो होतो आणि मी व्लॉग एंड करायचं होतं, झोपलो. झोपल्यानं आता जाग लागली. ते झोपल्यावर मग उठलो मी. उठल्यावर मग माझ्याला भेटवायचं होतं, त्यांना पण झोपी गेला. आणि मग सकाळी पण लवकर होते. मग मी तुम्हाला आता डायरेक्ट तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये मी 2 ते 3 दरम्यान त्याला भेटून टाकेन. चला आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतोय याच गोष्टीवर. बाय.